नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पुढची रास सातवी रास घेणार आहोत, तुळ रास। एकंदरीतच तुळ राशीला 2024 हे वर्ष कसं जाईल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तुळ राशीमध्ये चित्रा नक्षत्र चरण 3-4, स्वाती नक्षत्र चरण 4 चरण आणि विशाखा नक्षत्राचं 1, 2 आणि 3 चरण यांचा समावेश होतोय। चला तर पाहूया आज आपण तुळ राशीचं राशी भविष्य 2024 हे वर्ष कसं जाईल तुळ राशीला। एकंदरीतच कौटुंबिक बाजू भक्कम झाल्याने आणि स्वकर्तृत्वाचा पराक्रम, सन्मान, मान-मर्यादा मिळाल्याने वर्षात नावलौकिक आणि प्रसिद्धी आपल्याला निश्चित मिळणार आहे। शांत, संयमी आणि धीरोदात्त स्वभावाने अनेक कामे आणि प्रोजेक्ट यशस्वीरित्या आपण पार पाडाल। भावंडांच्या संदर्भातून आपल्याला उत्तम साथ मिळणार असल्याने आपली सर्व कामे या वर्षात निश्चित पार पडतील आणि भावंडांच्याही संदर्भातून आपल्याकडून बरंच काही त्यांना सहाय्य मिळणार आहे। व्यवसायातील उलाढाल तुलनेने अधिक झाल्याने वर्ष आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आणि संपन्नकारक राहील। आपण जनसंपर्कात आणि समूहात काम करत असल्यास त्याचा मोठा फायदा होण्याची आपल्याला अधिक शक्यता आहे। कला, नाटक, चित्रपट इत्यादी सारख्या तत्सम क्षेत्रात आपण काम करत असल्यास कामाच्या नवीन संधी आपल्याला निश्चित उपलब्ध होणार आहेत। सत्य, कायद्याची चौकट आणि व्यवहारवाद लक्षात घेऊन काय करणं अनिवार्य राहील, अन्यथा नसते संकट मागे लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्याही कायद्याची चौकट आपण मोडू नये असाच या वर्षासाठीचा सल्ला आहे। स्वतः न झेपणाऱ्या, न पेलणाऱ्या बाबी करू नये, जेणेकरून अंगलट येण्याची शक्यता अधिक असल्याने ज्या झेपतील त्याच बाबी आपली करणं रास्त ठरणार आहे। गुंतवणुकीतून या वर्षात अतिशय उत्तम परतावा मिळणार आहे, तर नवीन व्यवसायातील गुंतवणूक आपल्याला अतिशय फायदेशीर ठरेल। जमीन स्थावराच्या व्यवहारातून अनेक लाभ होतील, तर व्यवहारवादाच्या बाबी लक्षात न घेतल्याने व्यवहार जोडण्याचा योग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। व्यवहारात वाद नीट लक्षात न घेतल्यास अनेक मित्र आपण अनेक संधी गमावू शकता, तर कौटुंबिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। येणारा 8वा गुरु आर्थिक कोंडी करण्याची शक्यता आहे। हे होतं तुळ राशीचं राशीफल। जानेवारी पासून सुरू होणारं वर्ष डिसेंबर 24 अखेर आपल्या राशीला कसं जाणार याबद्दल आपण चर्चा केली। आमचं ज्योतिष तारांकित चॅनल आहे, आपल्याला आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढच्या वेळी भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।